सर, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं की मंत्रालयातले जे फिक्सर असतात, जे OSD असतात, त्यांची एक एक यादी काढून ते नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे. हे जे पैसे सापडले या प्रकरणामध्ये अशी कारवाई होणं आवश्यक आहे का, की असे काही फिक्सर? परवा मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करताना स्पष्टपणे सांगितलं, मी एका समितीचा, लोकलेखा समितीचा मी सुद्धा अध्यक्ष आहे. ते विरोधी पक्षाकडे ती समिती असते. पण हे दौऱ्यामध्ये मी पहिल्या 25 वर्षामध्ये फार तर 2 वेळा गेलो असेल. 25 वर्षामध्ये मला आठवतं की मी एकदा कुठे परभणी किंवा नांदेडला गेलो आहे, बीडला गेलो आहे एकदा 25 वर्षात. आणि ते सगळं हे पाहिल्यानंतर मग मी दुसऱ्यांदा काही कुठल्या समितीच्या दौऱ्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यात मी गेल्याचं मला आठवत नाही, कारण मी अनेक समित्यावर काम केलेलं आहे. पण ज्या ठिकाणी तो जो हे होतं, एकूण समितीच्यावर प्रश्नचिन्ह किंवा बोर्ड दाखवलं जातं, त्यामध्ये लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन होती. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी मी सांगणार आहे, जसं तुम्ही मंत्र्यांचे बाकीची नियुक्त्या करताना जे काही स्क्रीनिंग केली, आता या अधिकाऱ्याची सुद्धा त्या धुळे जिल्ह्यातील स्क्रीनिंग करा. नव्हे तर महाराष्ट्राचीच करण्याची आहे. हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खालच्यापासून वरपर्यंत इतका प्रचंड बोकाळलेला आहे की त्याच्यावर कोणाचा नियंत्रणच राहिला नाही. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्र आता देवेंद्रजी म्हणत होते की स्वच्छ महाराष्ट्र करू, पण आता काल परवा ज्या काही मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षाचे सगळे काही सहभागी होत आहेत, त्यावरून दाग कभी कभी अच्छा लगता है अशी म्हणण्याची पाळी सरकारवर आलेली आहे, किंवा सरकारच्या प्रमुखावर आली काय, हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतो.